नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शिवा ही ऐकायला तयारच नसते। आशू शिवाला सांगत असतो की शिवा हे बघ, तुला काही जरी झालं तरी शिक्षण घ्यावेच लागेल। शिवा म्हणते की मला जमणार नाही, मी खूप प्रयत्न केले आशू, तिकडे घरचे सुद्धा माझे ऐकत नाही आणि इकडे तू सुद्धा नाही, तेव्हा आता मी काय करू। तेव्हा आता आशू म्हणतो मग एक काम कर, तू ना तुझं आयुष्य आहे, तुझ्या मनाप्रमाणे तुला जसं वागायचं तसं वाग आणि लावा रे कॅरम, असे म्हणत आता शिवाला आशू खेळण्यासाठी सांगतो आणि रागाने निघून जाऊ लागतो। पटकन आता शिवा ही आशूच्या पाठीमागे येते। गॅरेजच्या बाहेर येताच आता मात्र आशू पाठीमागे येताना शिवाचा पाय सटकतो, शिवा खाली पडू लागते। तेवढ्यात आशू पटकन शिवाला धरतो। प्रेमाने दोघेही एकमेकांकडे आता बघू लागतात आणि पटकन आशू आता शिवाला उठवतो। त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा, अगं लागलं असतं ना। आणि आता आशूने शिवाला धरलेलं असताना सगळी पाहणा गँग आता तोंडावरती शर्ट धरतात आणि सगळ्यांना आता थोडीशी लाज वाटत असते। आणि लगेच आता आशूकडे बघत शिवा म्हणते की आशू, अरे तू तरी माझ्यावरती चिडू नकोस। पण आता आशू रागाने निघून जाऊ लागतो आणि आता आशू शिवाला सोडून निघून जात असताना पुन्हा आता शिवाच्या पायाला आता मुरगाळा आलेला असतो आणि शिवाचा पाय जमिनीवर तिला ठेवता येत नसतो। पुन्हा आता शिवा ओरडू लागते आणि सगळी पाहणा गँग आणि आशू आता शिवाला पुन्हा एकदा धरतात। आता शिवा म्हणते की मला चालता येत नाही आशू। आशू म्हणतो हे बघ शिवा, तू नाटकं करू नकोस बरं का आता। शिवा म्हणते खरं सांगते मी आशू। आणि तेवढ्यात आता पाना गँग म्हणते की आम्ही येऊ का मदतीला। आशू म्हणतो नका येऊ, तुम्ही कॅरमच खेळत बसा। आणि शिवाला धरत आता आशू शिवाला घेऊन जातो। शिवा आता एका पायाने लंगडत जाऊ लागते। इकडे आता रात्र होता क्षणी माई आजी आणि वंदना दिव्याच्या खोलीकडे जाऊ लागतात। माई आजी वंदनाला आता दिव्याच्या खोलीचा सुगावा लागलेला असतो। दिव्याच्या खोलीच्या शेजारी येत आता डोळ्यावरती हात धरत माई आजी म्हणते की वंदे, अगं 5 नंबर खोली तीच दिसते मला। तेव्हा आता वंदना म्हणते की पत्त्यावरती सांगितल्याप्रमाणे पत्ता तर हाच दिसतो। शेजारी असलेल्या मुलाला वंदना आता ती नवीन मुलगी आली ती इथेच राहते का असे विचारते। तेव्हा तो मुलगा म्हणतो हे काय इथे राहते। वंदना आणि माई आजी खुश होतात आणि त्या खोलीसमोर येतात। आता त्या दरवाजावर येऊन वंदना थापा मारू लागते आणि म्हणते की दिव्याला हाक मारताच आता दिव्या ही दरवाजा उघडून बाहेर येते आणि त्यांना बघते। दिव्याला आता राग येतो। दिव्या म्हणते की हे काय, तुम्ही इथे कशा आलात आणि तुम्हाला हा पत्ता कोणी दिला, मला तुम्हाला सुखाने जगू द्यायचं नाही आहे का। राग घेऊन आता माई आजी वंदनाला म्हणते की वंदे सरक पाठीमागे। आणि तडक आता माई आजी रूममध्ये जाते आणि ती रूमची ती अवस्था बघून आता माई आजी तोंडाला हात लावते आणि लगेच आता माई आजी म्हणते की इथे राहतेस का तू, याच्यापेक्षा म्हशीचा गोठा बरा। आणि वंदे बघितलंस का हे किती घाणेरडेपणा आहे इथे। आणि आता दिव्या म्हणते की तुम्ही माझ्याशी बोलूच नका। वंदना म्हणते बोलायचं नाही म्हणजे, तुझी काळजी आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय। दिव्या म्हणते काही काळजी बिळजी नाही आहे, सगळा दिखावा आहे दिखावा। दिव्या म्हणते की मलाच अक्कल शिकवायला आलात, तुमची अजून दिखावा करण्याची सवय गेली नाही वाटतं। माई आजी म्हणते की वंदे बघितलं का, गुरमी अजून उतरलेली नाहीये। वंदना म्हणते हे बघ दिव्या, तुझे वागलीस ते चुकीचं वागली, अजूनही वेळ गेलेली नाहीये हे आम्ही सांगायला आलो। हात जोडून आता दिव्या म्हणते की आई प्लीज मला काहीही सांगू नकोस। वंदना म्हणते दिव्या लोक काय म्हणतील। दिव्या म्हणते लोक काय म्हणतील मला त्याची काहीच पर्वा नाहीये। माई आजी म्हणते की वंदे ती ना पहिल्यापासून आपल्या डोक्यावर बसली आहे म्हणून ह्या थराला गोष्टी आल्या। आणि त्यानंतर आता माई आजी म्हणते की आईशी कसं बोलावं हे सुद्धा तुला कळत नाही का दिव्या। तेव्हा आता दिव्या म्हणते की मला तू काही शिकू नकोस। माई आजी म्हणते काय करणार आहे मग तू। माई आजी म्हणते दिव्या उद्या वट पौर्णिमा आहे, लक्षात ठेव, उद्या सगळ्या बायकांसारखा तू देखील उपवास करायचा आणि वडाला दोरा बांधायचा, कळलं का तुला। दिव्या म्हणते मी अजिबात करणार नाही, माझी मर्जी राहिली। बोट करत आता लगेच माई आजी म्हणते की तू फक्त येऊ नकोस, मग बघते मी काय करायचं ते। दिव्या म्हणते काय करणार आहे, तर माई आजी म्हणते की तू येऊ नको ना, मग बघ मी काय करते ते। माई आजी आता वंदनाला म्हणते चल वंदे आपण कुठच्या जन्मीचं पाप फेडतो ना तेच माहीत नाही। रागाने माई आजी दिव्याकडे बघते आणि वंदनाला घेऊन जाते। इकडे आशू आता लंगडत लंगडत शिवाला घेऊन घरी येतो। शिवाला बघता क्षणी आता सीताई पळतच येते आणि शिवाला धरते। शिवाला धरता क्षणी आता सीताई म्हणते आशू अरे काय झालं। कीर्ती म्हणते पडली असेल कुठेतरी। सीताई म्हणते कीर्ती गप्प बसतेस का। तेवढ्यात आता आशू म्हणतो की तिचा पाय मुरगळला। भाऊ म्हणतात आशू मी तुला किती वेळा सांगितलं रे तिच्यावर चिडत जाऊ नको म्हणून। तेव्हा आता आशू म्हणतो भाऊ मी काय केलं, तीच पडली।
शिवा म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला त्रास दिला सीताई, मला तुम्ही माफ करा, पण त्या दिवशी ना मला कळलंच नाही काय बोलायचं ते. सीताई म्हणते जाऊ दे. उर्मिला म्हणते की शिवा आता तू तुझी काळजी घे बरं, बाकीचा विचार सोडून दे. आशू म्हणतो की हे बघा, शिवाला जरी पाय मुरगळला असला आणि लागलं असलं ना तरी तिला कुठलीही सूट द्यायची नाही. जे अगोदर ठरलं तेच होणार. सीताई म्हणते की गप्प बस ना आशू, किती बोलशील रे. भाऊ म्हणतात आशू तुला कळतंय का, त्या दिवशी तिला त्रास झाला, ती बोलली ना तुला, तिने सांगितलं ना, आणि हे तू विसरलायस का आशू, असे भाऊ आशूला बोलतात. आणि त्यानंतर आशू पटकन आता फर्स्ट एडचा बॉक्स आणायला जातो. कीर्ती म्हणते की अरे पण उद्या काय होणार, उद्या तर वटपौर्णिमा आहे. शिवा म्हणते की उद्यापर्यंत ठीक होईल बहुतेक. पटकन आशू आता फर्स्ट एडच्या बॉक्समधून स्प्रे काढतो. आशू म्हणतो की शिवा तुझा पाय दाखव इकडे. शिवा लाजते आणि आशू शिवाचा पाय धरून त्यावर स्प्रे मारतो. इकडे आता सीताईला सुद्धा हायसं वाटतं, तर रागाने कीर्ती तिच्या बेडरूममध्ये पाय आपटत येते आणि म्हणते त्या शिवाला ना अजून लागायला हवं होतं, उठताच यायला नव्हतं पाहिजे तिला. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की जिकडे पाहावा तिकडे शिवा. तर आता कीर्ती समोर बघते आणि टचकते. समोर आता सुहास बेडरूममध्ये आलेला असतो. पटकन घाबरत कीर्ती सुहासकडे येते आणि म्हणते की सुहास अरे तू इथे काय करतोय, कोणी जर तुला इथे बघितलं तर काय होईल तुला कळतंय का. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की मला पैसे हवे होते. कीर्ती म्हणते मागच्या वेळेस दिले होते ना. सुहास म्हणतो खर्च झाले. कीर्ती म्हणते की असे किती पैसे खर्च झाले. बोट करत सुहास म्हणतो की उलट प्रश्न विचारायचे नाहीत, आणि तू बायको आहे ना माझी, तुला किती काळजी आहे ते दिसतंय मला. आणि सुहास म्हणतो की जर तू देणार नसील तर मी चोरी करेन. कीर्ती म्हणते वेडा झालास का सुहास तू जर असं केलं, चोरी केली तर तुला जेलमध्ये टाकतील, मग सड जेलमध्ये. सुहास म्हणतो काही जरी झालं तरी चालेल, पण मला आता जगण्यासाठी पैसे पाहिजेत कीर्ती. आणि तेवढ्यात आता सीताई ही कीर्तीच्या रूममध्ये येते आणि सीताई येत असल्याची चाहूल लागताच पटकन आता सुहास हा बाजूला लपतो. तेवढ्यात आता घाबरत कीर्ती सीताईकडे बघते आणि म्हणते की आई तू इकडे तिकडे बघत. आता सीताई म्हणते की तू ओरडलीस का. कीर्ती म्हणते नाही नाही मी कशाला ओरडे. सीताई म्हणते मला आवाज आला. कीर्ती म्हणते नाही नाही कसला आवाज. सीताई म्हणते मला वाटलं की कुणाशी तरी बोलते तू. कीर्ती म्हणते नाही मी स्वतःशीच बडबडत होते. काय झालंय आई. तेवढ्यात आता सीताई म्हणते की अगं शिवाचा पाय मुरगळला आहे. तर आता कीर्ती म्हणते हो मला त्याचं खूप वाईट वाटलंय. सीताई म्हणते की मग तू आता मला स्वयंपाकात मदत करायला किचनमध्ये चल कीर्ती. कीर्ती म्हणते हो मी आलेच आई. आणि आता सीताई जाता क्षणी कीर्ती दरवाजा बंद करते आणि लपलेला सुहास बाहेर येतो. कीर्ती म्हणते की आत्ता जर आईने बघितलं असतं तर काय झालं असतं कळतंय का तुला. तेव्हा आता सुहास म्हणतो की मला पैसे पाहिजेत. कीर्ती म्हणते तुझ्याकडे लगेच पैसे नाही आहेत का. सुहास म्हणतो मग कशाला आलो असतो. सुहास म्हणतो तुझ्या त्या भावाने माझे सगळे अकाउंट्स लॉक करून ठेवलेत, पैसे दे. तर कीर्ती म्हणते ओरडू नकोस बघते. कपाटातून कीर्ती आता पैसे काढून सुहासला देते. ते पैसे घेत सुहास म्हणतो ठीक आहे पण संपले ना मी पुन्हा येईल, आणि तोंड सांभाळून बोलत जा. येतो मी असे म्हणत आता मागच्या दरवाजाने पडद्याच्या आडून सुहास निघून जातो. तर आता कीर्तीला राग येऊन कीर्ती म्हणते की या माणसाचं मी आता काय करू. इकडे आता दुसऱ्या दिवशी आशू कंपनी जायला त्याच्या आवरतो आणि शिवा ही आता कॉटवर बसलेली असते. पटकन आता शिवाचा पाय शिकवण्यासाठी आशू आता हवेची बॅग घेऊन येतो. आणि आता लगेचच शिवा म्हणते की आशू अरे अजूनपर्यंत आबोला धरलायस का, नको ना रे असं करू, मला खूप त्रास होतोय. तर आता आशू म्हणतो की मग शिवा मी जे सांगितलं ते का ऐकत नाही आहेस तू. आणि त्यानंतर आता आशू हा शिवाला बेल्ट बांधतो आणि बेल्ट बांधता क्षणी रागाने आशू जाऊ लागतो पटकन. ओरडतच आता शिवा आशूचा हात धरते आणि आशूला आपल्याकडे ओढते. पटकन शिवा आशूचा किस घेते. आशू म्हणतो हे काय आहे. तर शिवा म्हणते माझंसुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. आणि आशू आता रागातच राग दाखवून बाजूला जातो. आणि आता लगेचच आशू आता शिवासोबत बाहेर येतो. कीर्ती संपदा आता सीताईसोबत वटपौर्णिमा साजरी करायला तयार झालेले असतात. आशू म्हणतो की आज ना मी उपवास धरणार आहे. संपदा म्हणते की अरे आशू उपवास आजच्या दिवशी बायका करतात. आशू म्हणतो बायका नेहमीच करतात, आज मी धरतो उपवास. शिवा म्हणते की आशू ऐकणारे तुला उपवास वगैरे करायची काहीच गरज नाही. दुर्लक्ष करत आशू म्हणतो की चला येतो मी, आणि आशू तेथून निघून जातो. पटकन आता वट सावित्रीची पूजा करण्यासाठी उर्मिला ही सगळ्या वस्तू घेऊन ताटं घेऊन येते. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की तू येणार नाही आहेस का शिवा वडाची पूजा करायला, अशीच घरी बसणार आहेस का. तेवढ्यात आता सीताई म्हणते कीर्ती तिला का त्रास देतेस तू. शिवा म्हणते नाही नाही मला यायचंय पूजा करायला. तेवढ्यात भाऊ पुढे येतात. भाऊ म्हणतात शिवा अगं तुझा पाय मुरगळलाय ना, आणि तू जर अशा
अशा ह्या अवस्थेत फेऱ्या मारल्या तर तुझ्या पायाला अजून सूज येईल. जाऊ दे, तू घरीच बस, आराम कर, तू काही पूजा करायला जाऊ नको असे आता भाऊ हे शिवाला सांगतात. शिवा म्हणते, नाही नाही भाऊ, तेवढा त्रास मी सहन करेल, पण मला ना तिथे यायचंय. उर्मिला म्हणते की शिवा, तुला वडाची पूजा करायची आहे ना, आपल्या घरासमोर छोटंसं वडाचं झाड आहे, त्याची पूजा कर, तिथेच तू फेऱ्या मार. शिवा म्हणते, नाही नाही, मला सुद्धा वडाची पूजा करायची. सीता म्हणते की शिवा, तुझं म्हणणं मला कळतंय, तुला वाईट वाटतंय. सीता म्हणते की पण तुझा पाय बघ ना, हट्टीपणा करू नकोस शिवा. पण शिवा आता काही ऐकायला तयारच नसते. आणि आता सीता म्हणते, ऐक शिवा. आणि उर्मिला, कीर्ती, सीताई सगळेजण आता वडाची पूजा करायला जातात. शिवाचा नाविलाज झालेला असतो. आणि इकडे आता आशू हा गॅरेजवर येतो. सगळी पान्हा गँग आता पोहे खात असतात. बॅटरी म्हणतो की एक काम कर ना आशू, तू हे पोहे खा. अरे एवढे फर्स्ट क्लास झाले ना, सांगायलाच नको. तर आशू म्हणतो, नको, अरे आज माझा उपवास आहे, वडसावित्री पौर्णिमा आहे ना. तर आता पान्हा गँग डोक्यालाच हात लावतात. आता सायनस सर म्हणतो की अरे बापरे, तू उपवास धरला खरं की काय? तर आशू म्हणतो हो. आणि आशू म्हणतो की सगळ्या वर्षी फक्त बायका उपवास धरतात, मी ठरवलं यावर्षी आपण उपवास करूयात. तर आता पान्हा गँग म्हणते की अरे वा, ये होई ना बात जीजू. इकडे आता भाऊ हे शिवाकडे येतात. तेव्हा आता भाऊ म्हणतात की बघितलं का शिवा, तुला चालतासुद्धा येत नाही आणि किती पायाला अजून मुरगाळा आहे, आणि कशी गेली असतीस तू पूजा करायला. आणि आता शिवाच्या डोळ्यात पाणी येतं. हसतच भाऊ म्हणतात की काय लहान मुलीसारखी रडते शिवा, ते नाही का शाळेतल्या मैत्रिणींनी जर कट्टी घेतली तर रडू येतं, तशी रडतेस शिवा तू. लगेच भाऊ म्हणतात की शिवा, तू मला वडील मानतेस ना, तेव्हा मग माझी मुलगी रडलेली मला आवडणार नाही, तेव्हा डोळ्यातील पाणी पुस शिवा. आणि आता इकडे आशू म्हणतो की मी ना आता शिवासोबत बोलतच नाही. पटकन आता पान्हा गँग कुणी झाडावर चढतं तर कोणी गाड्यात टायर घालते. आणि लगेच आता म्हणतात की चांगलं चाललेलं जिजू तुला देखवत नाही का? टिप्पर म्हणतो, नाही नाही जिजू ना, आता आम्ही जीवच देतो. आशू म्हणतो की अरे खाली उतरा, इकडे या. आता हात जोडतच स्टेपनी म्हणतो की हे बघा, अभ्यासाचं नाव जरी काढलं ना तरी मला टाराटारा घाम फुटतो, माझ्या पायाचा थरकाप होतो. तेव्हा आता आशू म्हणतो की अरे गुंडांना जोराने लात हात मारता त्यावेळेस नाही हात थरथरत का तुमचे, आणि शिक्षणासाठी लगेच हात थरथरताय म्हणता. लगेच आता डिप्पर म्हणतो की 100 गुंडांना आम्ही फाईट मारू शकतो, पण शिक्षणाच्या बाबतीत आम्ही ते पूर्ण करू नाही शकत. इकडे आता शिवा भाऊंना समजावते, म्हणते की मी झोपेतसुद्धा फाईट करेन, पण अभ्यासाच्या बाबतीत आपण हे नाही करू शकत. तेव्हा आता शिवा म्हणते की असं नाही, मी काय सगळी अडाणी आहे भाऊ, मला लिहिता येतं भाऊ, मला वाचता येतं भाऊ, मला हिशोबही करता येतो. तेव्हा हे सगळं येत असताना मग अजून काय गरज आहे शिकण्याची. आणि इकडे आता आशू म्हणतो की गॅरेजमध्ये तुम्ही हे जे काम करताय तेव्हा तुमचे हात नाही थरथरत का? पान्हा गँग म्हणते की जिजू, गॅरेजमध्ये काम करून पैसे येतात. आणि लगेच आता सायनस सर म्हणतो की शिक्षणाला पैसे द्यावे लागतात. इकडे आता भाऊ म्हणतात की हे बघ शिवा, घरच्यांचा सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास आहे, तेव्हा तू कशाला एवढी घाबरतेस, तू काहीच काळजी करू नको, तू फक्त शिक. आशूसुद्धा आता सगळ्या पान्हा गँगला शिकण्यासाठी तयार करतो. तेवढ्यात आता स्टेपनी म्हणतो की पण जिजू, हे सगळं शिकण्यासाठी दररोजच आम्हाला शिकावं लागेल का? आणि त्यानंतर इकडे लगेचच पान्हा गँग म्हणते की ठीक आहे, आम्ही अभ्यास करतो, पण अभ्यास करायची सुद्धा जिजू पार्टी द्यावी लागेल बरं का. आणि लगेच आता आशू म्हणतो ठीक आहे, मी पार्टी देतो, पण तुम्ही सगळे शिकायला तयार आहात ना? तर सगळी पान्हा गँग म्हणतात की हो. आणि इकडे समजावून सांगत भाऊंनीसुद्धा आता शिक्षण घेण्यासाठी शिवाला तयार केलेले असतं. भाऊ म्हणतात की चल आता वडाची पूजा करून घे. शिवा म्हणतात नाही भाऊ, मी इकडे नाही पूजा करणार. शिवा म्हणते की मी त्यांच्यासोबत तिकडेच वडाची पूजा करेन, मी फक्त थोडा वेळ तिथे थांबेन भाऊ. आणि इकडे आता चंदन हा गॅरेजवर येतो. तेव्हा आता पान्हा गँग चंदनला सांगते की आम्ही रात्री आता शाळेत जाणार आहोत. तर आता हसतच चंदन म्हणतो की अरे पण तुम्हाला हे सगळं जमेल ना? तेव्हा आता पान्हा गँग म्हणते की का नाही जमणार. सगळेजण आता रात्रीचे शिक्षण घ्यायला तयार झालेले असतात. आणि त्यानंतर आता इकडे चंदन पान्हा गँग बोलत असतानाच वड सावित्रीची पूजा करण्यासाठी दिव्या आता भरजरी नवी कोरी साडी घालून आणि गळ्यात दागिने घालून आता गॅरेजवर येते. आणि लगेच आता दिव्या चंदनला हाक मारते. दिव्या एवढ्या त्या सुंदर रूपात बघून आता चंदन अवाक होतो.
पटकन आता चंदन दिव्याकडे जाऊ लागतो, तर पान्हा गँग चंदनला धरते आणि म्हणते की चंदन नाही. तर आता चंदन त्यांना समजावतो आणि म्हणतो की थांबा तुम्ही. चंदन आता दिव्यासमोर येतो, हाताची घडी घालून उभा राहतो. दिव्या म्हणते चंदन, अरे अजूनही मी तुझीच बायको आहे आणि आज मी तुझ्यासाठी वड सावित्रीचा उपवाससुद्धा धरलाय. आता मी वडाची पूजा करायला चालले, जरा माझ्यासोबत येतोस का? तेव्हा आता पान्हा गँग म्हणतात की नाही चंदन. तर आता दिव्या म्हणते की ठीक आहे, मग मी जाते. मी कायम आयुष्यभर तुझ्यासाठी ही पूजा करत राहील. आणि दिव्या निघून जाते. तेवढ्यात आता चंदन हा पान्हा गँगकडे येतो आणि म्हणतो हे सगळं काय आहे? तर आता पान्हा गँग म्हणते की अरे तुला ती गंडवते, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको चंदन, तू कामात लक्ष घाल. तेव्हा आता चंदन म्हणतो की अरे पण तिने माझ्यासाठी उपवास धरलाय. तेव्हा आता ते पान्हा गँग म्हणते की उपवास वगैरे काही नाही, ती फक्त गंडवण्यासाठी करते चंदन तुला. आता चंदन ऐकायला तयार नसतो. चंदन आता पूर्ण विरघळलेला असतो. चंदन म्हणतो दिव्या माझी बायको आहे आणि तिने माझ्यासाठी उपवास धरला, मला जावंच लागेल आणि जर ती माझ्यासाठी एवढं करते तर मला जायलाच हवं, असा विचार करून ताबडतोब चंदन आता निघून जातो. आणि ते बघताच आता पान्हा गँग डोक्याला हात लावते. इकडे आता सीताई, संपदा, कीर्ती सगळेजण वडाची पूजा करायला आलेले असतात. सगळेजण वडाला दोरा बांधून आता वडाला फेरे मारतात. संपदा म्हणते की शिवा वहिनींना असंच आम्ही वडाची पूजा करायला आलो होतो. एका मुलाने माझ्याकडे तिरपे नजरेने बघितले होते, तर वहिनीने ना त्याला अशी फाईट मारली होती ना, मला अजून आठवतंय. आणि शिवाने मागच्या वड सावित्री पौर्णिमेला कसे त्या कुंडाला उचलून खाली फेकून दिले होते आणि आपण वहिनीचा कसा सेल्फी काढला हे संपदाला आठवतं. आणि इकडे आता सीताई म्हणते की खरं तर शिवाला येऊ द्यायला हवं होतं, पण आता लगेचच कीर्ती म्हणते पण काय उपयोग, आता ती येऊ शकली नाही ना यावर्षी. कीर्ती म्हणते तिचा पाय मुरगळलाय ना. आणि तेवढ्यात आता ताट घेऊन दिव्या तिथे येते. दिव्या आता त्यांच्याकडे बघत म्हणते शिवा नाही आली का? कीर्ती म्हणते येणारसुद्धा नाही. तर दिव्या म्हणते का? तेव्हा आता संपदा म्हणते की तिचा पाय मुरगळला. दिव्या म्हणते हे चांगलं कारण आहे, तरीसुद्धा ती आदर्श सून नाही का? दिव्या म्हणते की माझा नवरा कसाही असो, पण शेवटी माझ्याबरोबर आलाच ना, असो जाऊ द्या. सीताई म्हणते त्याचं काय आहे, शिवाचा पाय मुरगळला म्हणून ती येणार नाहीये. ती येणार होती पण मीच तिला सांगितलं घरीच पूजा कर म्हणून. दिव्या म्हणते की त्याचं काय आहे ना, माझी बहीण कधी हार मानू शकत नाही आणि आशूसाठी ती काहीही करू शकते. आणि आता लगेच इकडे आता दिव्या म्हणते की मग आता काय झालं? आणि सगळ्या बायका आता वडाला दोऱ्या बांधून वडाच्या फेऱ्या मारत असतात. आणि आता दिव्या, सीताई, उर्मिला सगळेजण वडाला दोरा बांधून वडाच्या फेऱ्या मारू लागतात. इकडे आता दिव्या मात्र शिवाविषयी आता संपदाच्या पाठीमागे टोमणा मारत आता बोलतच असते. इकडे आता पूजा होता क्षणी संपदा दिव्याला म्हणते की दिव्या, ती आमची शिवावहिनी आहे आणि ती जर म्हणाली ना ती कधी हार मानणार नाही, तर ती नाहीच मानणार मग हार. आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते की दिव्या तुला खोटं वाटतंय का बघ. आणि सगळेजण आता रस्त्याकडे बघतात, तर बाईकवरून आशू आता शिवाला घेऊन पाठीमागे बसून आता वडाची पूजा करण्यासाठी तिथे आलेला असतो. आणि आशू शिवाला बघताच आता दिव्याचे दात आणि होठ तिच्या घशात गेलेले असतात आणि दबंग स्टाईलने वडाला गाडीवरून दोरा बांधून आता वडाच्या झाडाला बाईकवरून आशू हा शिवाला पाठीमागे बसून गाडीसोबत फेरी मारतो. आणि तो सगळा आता प्रेमाचा नजारा बघून कीर्ती आणि दिव्याचा जाळधूर संगच निघालेला असतो. तर कसे वाटले आशू आणि शिवाचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आता वडाला दोरा बांधून शिवा ही आशूचे प्रेम कसे दाखवणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या भाग 2साठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.